जन्मल्यापासून एक वाक्य आपण वारंवार ऐकत आलोय महाराज. तुम्ही रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा, हाडाची काढा आणि रक्ताचं कितीही पाणी करा, कितीही संपत्ती कमवा, पण मला सांगा महाराज, शेवटी जाताना कपाळावरचा रुपयासुद्धा सोबत येत हा म्हणा, नाही तर नाही म्हणा, येत नाही. पण लक्षात घ्या महाराज, जर खऱ्या अर्थानं इथं रात्रीचा दिवस काबाड कष्ट करून जी संपत्ती कमवली आहे ती जर संपत्ती सोबत न्यायची असेल, आणि फक्त सोबतच काय, पण ती जर पुढच्याही जन्मात वापरायची असेल, तर त्याचा एकमेव राजमार्ग म्हणजे नामसंकीर्तन आहे. आता तुम्ही पुन्हा प्रश्न विचाराल, महाराज सध्या लंपीची साथ चालू आहे, तुम्ही त्या मार्गाने चाललात का? कारण आजपर्यंत आमचं खऱ्या अर्थानं आम्ही प्रत्येक एक वाक्य वारंवार ऐकलंय, कितीही काही होऊ द्या, पण कमवलेली या मृत्यूलोकातील संपत्ती आम्ही आमच्यासोबत स्वर्गात नेऊ शकत नाही आणि पुढेही वापरू शकत नाही. एवढंच काय, पण एक रुपयाही सोबत नेऊ शकत नाही. अहो तुमचं माझं सोडून द्या महाराज, पण ज्याची लंका सोन्याची होती, कुणाची, पण त्याच्यासोबत एक रुपयाही आला. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ती कवडी गेली. ज्याची लंका सोन्याची आहे तो रावण सुद्धा शेवटी काहीही न घेता गेला. अहो एवढंच काय, पण ज्यानं जंग जिंकण्याची कामना केली तो हिटलर आणि सिकंदर सुद्धा शेवटी हात हलवत गेले. आणि तुम्ही असं म्हणताय महाराज की खऱ्या अर्थानं इथं कमवलेली सगळी संपत्ती आम्हाला स्वर्गातही नेता येईल, नव्हे तर पुढच्या जन्मातही वापरता येईल. आणि खऱ्या अर्थानं त्याचा हिटलर किंवा सिकंदर असू द्या किंवा रावण असू द्या, पण एक रुपयाही सोबत नेता आला नाही. त्यांनी एकच चूक केली महाराज, त्यांनी कीर्तन ऐकलं, त्यातही रावणानं कीर्तन ऐकलं पण त्याचं अनुकरण केलं नाही. दृष्टांत देतो म्हणजे सिद्धांत समजणं सोपं होईल. एक फार मोठा उद्योगपती होता. शून्यातून आपलं कुटुंब खऱ्या अर्थानं घडवत असताना त्यानं रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, हाडाची काढा आणि रक्ताचं पाणी केलं, पण रात्रंदिवस काबाड कष्ट करत राहिला. शून्यातून आपलं कुटुंब उभं करत राहिला, शून्यातून कुटुंब उभं राहिलं. आता पाहता फक्त आपल्या देशातच नाही तर अनेक देशांमध्ये त्याने स्वतःच्या व्यवसायाचं जाळं निर्माण केलं. आणि एवढं सगळं जाळं निर्माण केल्यानंतर आता मात्र आपल्या व्यवसायाची तो उत्तरोत्तर प्रगती पाहत होता. पण एक दिवस सकाळी 7-7:30ची वेळ होती आणि आपल्या ड्रायव्हरसोबत तो खऱ्या अर्थाने निघालेला असताना आता कामावरती जायचं होतं. गाडीत बसलेला होता, आजूबाजूला नीरव अशी शांतता होती. म्हणून त्यानं ड्रायव्हरला सहज सांगितलं की आता अरे खऱ्या अर्थानं रेडिओ तरी लाव, काहीतरी चांगलं ऐकायला सकाळी मिळेल. आणि ज्यावेळेस ड्रायव्हरनं रेडिओ लावला महाराज, त्यावेळेस एका महाराजांचं प्रवचन सुरू होतं आणि महाराज सांगत होते, जीवनामध्ये कितीही संपत्ती कमवा पण आयुष्याच्या शेवटी एक साधा फुटका रुपयाही सोबत नेता येत नाही. आता एवढे शब्द जसे त्या उद्योगपतीने ऐकले, मात्र त्याच्या पायाखालची वाळू सरकली, मनामध्ये दुःखाचं सावट निर्माण झालं. अरे मी रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, माझ्या लेकरांना वेळ दिला नाही, कुटुंबाला वेळ दिला नाही, दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करत राहिलो. आज एवढी संपत्ती कमवली की दोन्ही हातांनी ती भरता येणार नाही. पण माझ्या आयुष्याच्या शेवटी ज्या संपत्तीसाठी मी माझं उभं आयुष्य वेचलं, ते संपत्तीतला एक रुपयाही जर मला सोबत नेता येणार नसेल तर मग या जगण्याला अर्थ तो काय राहिला? एवढं कष्ट केले, त्या कष्टांना अर्थ काय राहिला? मला तर ही सगळी कमवलेली संपत्ती स्वर्गात घेऊन जायची आहे, माझ्या सोबत घेऊन जायची आहे. हाच विचार करत तो आपल्या ऑफिसमध्ये आला. ऑफिसमध्ये जसा आला तर त्याने आपल्या चार्टर्ड अकाउंट असतील सगळ्यांना बोलवून घेतलं आणि सगळ्यांना सांगितलं, काहीही झालं तरीही मी कमवलेली सगळी काही संपत्ती मला माझ्यासोबत स्वर्गात घेऊन जायची आहे. भले मी ईडीला टॅक्स द्यायला तयार आहे, पण जाताना मला सगळी संपत्ती सोबत घेऊन जायची आहे. आता चार्टर्ड अकाउंटनंही विचार केला. सकाळी सकाळी आपले साहेबकडून आले, कारण आजपर्यंत शास्त्र आहे की कितीही संपत्ती कमवा, जाताना फुटका रुपया सुद्धा सोबत येणार नाही. आणि आपले साहेब असं म्हणतायत की सगळी संपत्ती सोबत घेऊन जायची आहे. त्या उद्योगपतीने सांगितलं, मी तुमच्यापैकी जो कोणी मला बरोबर उत्तर देईल त्याला मी 1 कोटी रुपये द्यायला तयार आहे. आता कोटी म्हणल्यानंतर जरा थोडेसे विचार बाकीचे करायला, आत्तापर्यंत नाहीच म्हणत होते, पण कोटी हा ऐकल्यानंतर थोडंसं म्हणले विचार करायला वेळ
सुट्ट्या, पण यातही 1 महिना निघून गेला. पण प्रत्येकानं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी प्रत्येकाची एकच मानसिकता झाली की कमवलेल्या संपत्तीतला 1ही रुपया सोबत नेता येणार नाही. आणि ज्यावेळेस त्यांनी हे वाक्य त्या उद्योगपतीला सांगितलं, त्याचं रात्रीचं अन्न तुटलं, झोप दुरापास्त झाली आणि तो आता दुःखी राहू लागला. शेवटी त्याने वर्तमानपत्रात बातमी दिली, दूरचित्रवाणीवर बातमी दिली की जो कोणी मी कमवलेली माझी संपत्ती इथून मला स्वर्गात घेऊन जाण्याचा मार्ग दाखवेल, नव्हे तर ती पुढच्या जन्मातही वापरण्याचा मार्ग दाखवेल, मी त्याला 10 कोटी रुपये द्यायला तयार आहे. आता सगळ्या वृत्तपत्रांमध्ये बातमी गेली. महिना निघून गेला, 1.5 महिना गेला, 2 महिने गेले. पण एक दिवस भल्या पहाटे सकाळीच साहेब ऑफिसला असताना एक साधू महाराज मात्र त्या रस्त्यानं चालले होते आणि त्यांनी ती बातमी वाचलेली होती. त्यांनी सहज पाहिलं आणि आतमध्ये प्रवेश केला. जसे आत आले, आता इतरांनी विचारलं कोणाला भेटायचं आहे, त्यांनी सांगितलं तुमच्या साहेबांना, तुमच्या मालकाला भेटायचं आहे. आता साधू महाराज जसे आत गेले, उद्योगपती खुर्चीवर बसलेला होता. उद्योगपती जागेवरून उठला, साधू महाराजांच्या चरणावर दंडवत अर्पित केले आणि त्या ठिकाणी सांगितलं येण्याचं प्रयोजन. आणि साधू महाराजांनी शांतपणे उसासा टाकून सांगितलं, अरे वेड्या, तुझी एक बातमी तू पेपरला दिली होती, वृत्तपत्रामध्ये दिली होती की तुझा असा प्रश्न होता, रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून मी रात्रंदिवस काबाड कष्ट करून एवढी संपत्ती कमवली आहे. ही सोबत संपत्ती म्हणे तुला स्वर्गात न्यायची आहे आणि पुढच्या जन्मातही वापरायची आहे आणि याचा मार्ग तुला हवा आहे. मग ठीक आहे, याचा मार्ग दाखवण्यासाठी मी इथं आलोय. तसं उद्योगपतीच्या चेहऱ्यावर आनंद आला. त्यानं साधू महाराजांच्या चरणाला पुन्हा दंडवत अर्पित केले आणि विचारलं की आता याचा मार्ग कोणता. आणि शांतपणे साधू महाराजांनी विचारलं, ते सगळं बाजूला राहू दे, पहिले हे सांग, एवढी सगळी संपत्ती तू कमवली, शून्यातून ही प्रगती साधली, मग खऱ्या अर्थानं आज तुझा व्यवसाय फार मोठा विस्तारला असेल. तो म्हटला, महाराज 12 देशांमध्ये माझा व्यवसाय चालतो. किती? 12 देशांमध्ये माझा व्यवसाय आहे. मग या 12 देशांमध्ये तुमचं नेहमी जाणं येणं होत असेल. तो म्हटला, प्रत्येक देशांमध्ये गेलो. मग तिकडून काही कधी खरेदी केली की नाही. तो म्हटला, महाराज अहो, या ऑफिसमध्ये या ज्या 70% वस्तू दिसत आहेत ना, ह्या सगळ्या वेगवेगळ्या देशांमधल्या आहेत. अरे वा, म्हणजे इतर देशातल्या ह्या सगळ्या वस्तू या ठिकाणी आहे, म्हणजे बऱ्याच देशांमध्ये तुमची खरेदी झालेली आहे. मग मला सांगा, ही सगळी जी तुम्ही खरेदी केली, ही खरेदी कशी केली? कशी म्हणजे? अहो, मी ज्यावेळेस त्या देशामध्ये गेलो, त्या देशामध्ये त्या ठिकाणी ती वस्तू घेतली. हो बरोबर आहे, तुम्ही ती वस्तू घेतली, पण तिथं ती वस्तू घेताना चलन कोणतं वापरलं? तो म्हणला, महाराज आपला रुपया तिथं कसा चालेल? आपला रुपया तिथं चालू शकत नाही. मग मी आपल्या जवळचा जो रुपया आहे तिथल्या बँकेमध्ये तिथे जे काही प्रस्थापित चलन आहे त्या चलनामध्ये बदलून घेतला आणि त्या बदललेल्या चलना आधारे त्या देशामध्ये माझी खरेदी केली. मग पुन्हा साधू महाराजांनी शांतपणे विचारलं, याचाच अर्थ तुम्ही कोणकोणत्या देशात गेलता? तो अहो, मी अमेरिकेला गेलो होतो. मग त्या ठिकाणी कोणतं चलन वापरलं? मी ज्यावेळेस अमेरिकेमध्ये गेलो त्यावेळेस मी तिथे डॉलर वापरला. ज्यावेळेस मी ऑस्ट्रेलियाला गेलो त्यावेळेस मी ऑस्ट्रेलियन डॉलर वापरला. ज्यावेळेस मी सिंगापूरला गेलो त्यावेळेस सिंगापूरमध्येही मी डॉलर वापरला. ज्यावेळेस मी मलेशियाला गेलो त्या मलेशियामध्ये तिथे प्रस्थापित असणारं चलन ज्याचं नाव म्हणजे रिंगीट आहे ते रिंगीट वापरलं. जेव्हा मी दुबईला गेलो त्या दुबईमध्ये गेल्यानंतर आपला रुपया तिथे प्रस्थापित असणारं चलन ज्याचं नाव दिरहम्स, त्या दिरहम्समध्ये कन्व्हर्ट म्हणजे बदलून घेतला आणि दिरहम्सनं तिथली खरेदी केली. मी ज्यावेळेस युरोपमध्ये गेलो त्या युरोपमध्ये गेल्यानंतर मी आपला रुपया तिथं प्रस्थापित असणारं चलन ज्याचं नाव युरो आहे त्या युरोमध्ये कन्व्हर्ट करून घेतलं आणि युरोनं खरेदी केली. ज्यावेळी मी जपानमध्ये गेलो, जपानमध्ये ज्यावेळेस गेलो त्यावेळेस आपला रुपया तिथं प्रस्थापित असणारं जे चलन आहे त्याला खऱ्या अर्थानं युन म्हटलं जातं, त्यामध्ये कन्व्हर्ट करून घेतलं आणि त्या आधारे खरेदी केली. मी बांगलादेशामध्ये टक्का होतं तर अनेक देशांमध्ये ज्या देशांमध्ये मी गेलो त्या ठिकाणी त्याच प्रस्थापित चलनामध्ये मी ते बदलून घेतलं. मग आता शांतपणे साधू महाराजांनी एकच प्रश्न विचारला, म्हणजे ज्या देशात गेलात त्या देशात तुमचा रुपया चालला नाही, तुम्हाला तिथं असणाऱ्या चलनामध्ये ज्यावेळेस तुम्ही तुमचा रुपया बदलून घेतला तेव्हाच त्या देशात तुम्हाला खरेदी करता आली. बरोबर? मग ज्याप्रमाणे विचार करा, अहो इथून फक्त 2000, 3000, 4000 किलोमीटर दूर असणाऱ्या शेजारच्या देशात गेल्यानंतरही जर तुमचं इथलं चलन त्या देशात चालत नसेल तर इथून 99 लाख किलोमीटर दूर असणाऱ्या स्वर्गामध्ये तुमचं इथलं चलन चालेल का?
मग स्वर्गामध्ये जर तुम्हाला तुमची संपत्ती न्यायची असेल तर पहिल्यांदा आपला रुपया तिथं चालणाऱ्या म्हणजे स्वर्गात चालणाऱ्या जे काही चलन आहे त्या चलनात रूपांतरित करून घ्यावा लागेल, तरच आपली संपत्ती आपल्याला स्वर्गात नेता येईल आणि पुढच्या देहातही वापरता येईल. मग उद्योगपतीने विचारलं, महाराज मग स्वर्गामध्ये असं कोणतं चलन आहे? आणि शांतपणे साधू महाराजांनी सांगितलं, लक्षात ठेव, अरे स्वर्गामध्ये जे चलन आहे त्या चलनाचं नाव म्हणजे पुण्य आहे. आणि जोपर्यंत तुझा हा रुपया त्या पुण्य नावाच्या स्वर्गातील चलनामध्ये बदलून तू घेत नाही तोपर्यंत तो तुला तिथे वापरताही येणार नाही आणि पुढच्या देहामध्ये परावर्तित होताना नेताही येणार नाही. पण तो पुण्यामध्ये जर रूपांतरित करायचा असेल त्यासाठी काय करावं लागेल याची तीच सूत्र देताना साधू महाराजांनी सांगितलं की इथला रुपया जर तुला पुण्य या चलनामध्ये स्वर्गातला कन्वर्ट करून घ्यायचा असेल त्याचा एकमेव मार्ग आणि तो म्हणजे आचार, विचार, नीती, शिष्टाचार, दान याद्वारे तू जर तो पुण्यात कन्वर्ट करून घेतला तर खऱ्या अर्थानं तुला सोबतही नेता येईल आणि पुढच्या जन्मातही वापरता येईल. आणि आचार, नीती, दान खऱ्या अर्थानं आमचे विचार असतील त्याप्रमाणे आमचं जगणं कसं असावं हे दाखवण्याचा दिशादर्शक जो मार्ग या मृत्यूलोकामध्ये आहे ते म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि म्हणूनच या विधीच्या निमित्तानं नामसंकीर्तनाची गरज आहे. विठ्ठल